खानदेशवासियांचे कुलदैवत असलेल्या कानबाई मातेचा उत्सव यावर्षी पहिल्यांदाच सातपूर परिसरात साजरा होतोय. हा उत्सव 3 दिवसांसाठी आयोजित करण्यात आला आहे. रविवारी 11 ऑगस्ट रोजी कानबाई मातेच्या आगमनाची सातपूर परिसरात जोरदार तयारी करण्यात आली. आज सकाळी 8 वाजता सप्तशृंगी देवी मंदिर सातपूर कॉलनी येथून कानबाई मातेची मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक सातपूर कॉलनी, आनंद छाया, अशोकनगर, श्रमिक नगर, विश्वासनगर, माळी कॉलनी मार्गे गाजत वाजत मोठ्या उत्साहात कानबाईची मूर्ती डोक्यावर घेऊन आनंद साजरा करत भक्तगण सहभागी झाले. आपण बघू शकतो किती उत्साहात ही मिरवणूक काढण्यात आली. बालाजी मंदिर, सोमेश्वर धबधबा येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. याबाबत अधिक माहिती सार्वजनिक कानबाई माता उत्सव समिती सातपूर संस्थापक अध्यक्ष राजू पाटील यांनी दिली. सर्व माता भगिनी, सर्व बंधू, सर्व ज्येष्ठ नागरिक यांचे सर्वांचे मी अगदी मनापासून आभारी मानतो. आणि हा जो कार्यक्रम आहे याची संकल्पना जी आमच्या सर्वांच्या मनात आली, याचं खरं श्रेय जर असेल तर स्वर्गीय माळी दादा आणि शंकर नाना पाटील या दोघांची 5-6 वर्षापासून इच्छा होती की आपण इथं सर्व रहिवासी झालेलो आहे. आपण 50 वर्षापासून इथं राहतोय, आपली 3री पिढी चालू आहे. तर आपला पण कानबाई माता ही आपली कुलस्वामिनी आहे कांदेची. तर त्यांचा कार्यक्रम हा आपल्या सातपूरमध्ये पण व्हायला पाहिजे. याची प्रेरणा ही सर्व स्वर्गीय माळी दादा आणि शंकर नाना पाटील यांच्या प्रेरणेतून माझी संकल्पना आली. मी सर्व समाजाच्या लोकांना बोलवलं. सर्व खानदेश भागातील 25-30 समाज एकत्र आले. सर्व समाजांसमोर मांडली, सर्वांकडे गेलो. मला अभिमान वाटतो सर्वांनी या गोष्टीला पाठिंबा दिला. हे एकट्याचं काम नसतं. या सर्व याच्यातून सर्व समाज माझ्या बरोबर आला. सर्वांनी मला पाठिंबा दिला, मला मोठेपणा दिला. माझ्या छोट्याशा वयामध्ये मला त्यांनी अध्यक्षपणाचा मान दिला. याबद्दल मी अगदी सर्वांच्या मनापासून आभारी आहे. आणि पहिलं वर्ष होतं, धाकधूक होती. सर्व कार्यकर्ते 15 दिवसापासून रात्रंदिवस पळत होते. काहीतरी चुकल, रात्री 11ला आपण 12ला प्रकाश महाराजांना फोन करायचो, बोलकरांना फोन करायचो, एमर्शल सरांना, शिशिर दादा असतील, काही चुकलं असेल हे ते. मी सर्वांचं मनापासून अगदी सर्व कमिटीचं, सर्व समितीचं आणि सर्व देणगीदार, कारण कार्यक्रम घेणं याला पण आर्थिक पण लागतं. आर्थिक मध्ये जेवढे राजकीय नेते मंडळी असतील, तेवढ्यांनी सामाजिक कार्यकर्ते असतील, सर्वांनी योगदान दिलं. आणि मी ज्या दिवशी अध्यक्षाला तेव्हा पण मी सांगितलं होतं की आमचे वडील इथं 70-75च्या काळात आले, आमची 2री पिढी, आता 3री पिढी, आमचे मुलं इथं आहेत. आमची आई जरी खानदेश आहे पण आमची मावशी ही नाशिक आहे. नाशिक हे आमचं पोट भरतं, आमची मावशी आहे. त्याच्याकरता फक्त खानदेशवासी नाही, ते इथले सुद्धा जे मूळ रहिवासी आहे हे सुद्धा आमचे बंधू आहेत. आणि ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये सर्वांनी हिरिरीने भाग घेतलेला आहे. मी सर्व माता भगिनी, सर्व आलेल्या कानबाई माता सर्वांचे मनापासून स्वागत करतो. काही चुकलं असं तुमचा मुलगा म्हणून मी माफी मागेन. सार्वजनिक कानबाई माता उत्सव समिती सातपूर यांच्या वतीनं भक्तगणांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले. त्यांच्या या आवाहनाला भक्तगणांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि उत्सवाची शोभा वाढवली. या उत्सवात सार्वजनिक कानबाई माता उत्सव समिती सातपूरचे संस्थापक अध्यक्ष राजू पाटील, कार्याध्यक्ष गीता संजय जाधव, उपाध्यक्ष गुलाब माळी, सचिव संजय राजपूत, सहसचिव दिनेश कोठावदे, खजिनदार वसंत सोनवणे, सल्लागार प्रभाकर कदम, संजय जाधव, कानबाई माता समिती पदाधिकारी आणि भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी ज्ञानेश्वर आंधळे.